ही पीक पाहणी 2025 आपली पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2025 ही आहे। त्यापूर्वी सर्वांनी आपली ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे। स्वतः आपल्या मोबाईलवरून ई पीक पाहणी कशी करायची ते आपण पाहूया। सर्वप्रथम ई पीक पाहणी ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि जर आपल्याकडे हे ॲप ऑलरेडी असेल तर ते अपडेट करा। ॲप पहिल्यांदा ओपन केल्यास असा इंटरफेस दिसेल, त्याला लेफ्ट स्वाईप करा। येथे आपला महसूल विभाग निवडा व या बाणावर टच करा। नंतर शेतकरी म्हणून लॉग इन या पर्यायावर क्लिक करा। येथे नोंदणी करा यावरती क्लिक करा। यावर्षी नव्याने रजिस्टर करायचे म्हणून नोंदणी करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। येथे आपलं पूर्ण नाव मराठीमध्ये टाका। येथे आपला चालू मोबाईल नंबर टाका। संकेतांक पाठवा यावरती क्लिक करा। आपल्या नंबरवरती एक 4 अंकी OTP येईल, तो येथे टाका व नोंदणी करा यावरती क्लिक करा। पुढे अशा प्रकारे स्क्रीन दिसेल। येथे संकेतांक पाठवा यावरती क्लिक करा व नंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक 4 अंकी संकेतांक किंवा OTP येईल, तो येथे टाकायचा आहे व लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं। येथे नवीन खातेदार नोंदणी करा हा पर्याय निवडायचा। येथे आपला विभाग ऑटोमॅटिक येईल जो आपण मगाशी नोंदणी करताना टाकला होता। नंतर जिल्हा, तालुका व गाव या गोष्टी निवडून या बाणावरती क्लिक करायचं आहे। पुढे येथील गट क्रमांक यावर टच करायचं व आपल्याला ज्या खातेदाराची पीक पाहणी करायची आहे त्याची जमीन कोणत्या गट नंबर म्हणजे सर्वे नंबरमध्ये आहे तो क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे व शोधावरती क्लिक करायचं आहे। पुढे त्या गट क्रमांकातील सर्व खातेदार किंवा शेतकरी यांची नावे येतील। यातून आपले नाव शोधायचं व त्या नावावरती क्लिक करायचं आहे व या बाणावरती क्लिक करायचं। अशा प्रकारे मेसेज येईल। या मेसेजवरची जे ठीक आहे हे ऑप्शन आहे, या ठीक आहे वरती क्लिक करायचं। कधी कधी सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे ॲप स्लो चालतं। या मेसेज नंतर लवकर पेज जर ओपन झालं नाही तर मग आपण ॲप बंद करून परत चालू करायचं आहे। येथे आपण पीक माहिती नोंदवा हा पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर येथे खाते क्रमांक निवडा यावरती क्लिक करून खाली गट क्रमांक निवडा। नंतर हंगाममध्ये खरीप हंगाम निवडा। पुढे पिकाचा वर्ग यामध्ये निर्भय पीक निवडा। यामध्ये निर्भय पीक म्हणजे स्वतंत्र एकच पीक। उदाहरणार्थ 1 एकर क्षेत्र आहे, त्यापैकी अर्धा एकर कापूस व अर्धा एकर सोयाबीन आणि मिश्र पीक म्हणजे आंतरपीक पद्धत। पुढे निर्भय पिकाचा प्रकार यामध्ये आपण पिके हा पर्याय निवडायचा आहे। नंतर पिकाचं नाव निवडायचं आहे। यामध्ये जे पण आपलं पीक असेल ते आपण निवडू शकता। कापूस, मूग, सोयाबीन, उडीद इत्यादी यापैकी जे पण आपलं पीक असेल ते आपण पीक इथे निवडायचं आहे। पुढे निवडलेल्या पिकाचं क्षेत्र किती आहे ते निवडा व हे निवडत असताना आपल्याला हे क्षेत्र हेक्टरमध्ये टाकायचं आहे। आता हे हेक्टरमध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण पीक विमा भरलेली जी पावती आहे त्या पावतीवरती ऑटोमॅटिक जे कॅल्क्युलेशन करून दिलेलं असतं ते क्षेत्र आपण इथे टाकू शकता जर कॅल्क्युलेशन जमत नसेल तर। नंतर जलसिंचन साधनेमध्ये क्षेत्र बागायती आहे की कोरडवाहू ते निवडायचं व पुढे क्षेत्र बागायती असेल तर सिंचन प्रकार निवडा जसे की ठिबक, तुषार इत्यादी। त्यानंतर लागवडीचा दिनांक टाकून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। येथे आपण लोकेशन ऑन ठेवायचं आहे आपल्या मोबाईलचं। आपण ज्या गट क्रमांकातील पीक पाहणी करत आहात त्या गट क्रमांकामध्येच आपण उभे असणे आवश्यक आहे। नसता पिकाचा जो पण फोटो आहे तो फोटो काढण्याचा ऑप्शन येणार नाही। येथील अद्ययावत करा यावरती क्लिक करायचं व पुढे जा यावर क्लिक करून नंतर येथे 2 फोटोचे आपल्याला पर्याय दिसतील। यामध्ये छायाचित्र 1 व छायाचित्र 2 यावरती या 2 पर्यायापैकी एका पर्यायावर क्लिक केल्याच्या नंतर म्हणजे 2 फोटो घ्यायचे आहेत ना आपल्याला, तर एक फोटो आपण कसा घ्यायचा संपूर्ण पिकाचा फोटो घ्यायचा आणि दुसरा फोटो आपण पिकाच्या थोडा जवळून फोटो घ्यायचा म्हणजे फोटोमध्ये ओळखता आलं पाहिजे की ते पीक सोयाबीन आहे किंवा कापूस आहे। तर त्यासाठी दुसरा फोटो पिकाच्या जवळून घ्यायचा आणि एक फोटो पूर्ण पिकाचा घ्यायचा व या चिन्हावर क्लिक करायचं। पुढे अशी माहिती येईल ती नीट वाचायची व कन्फर्म करायची की आपण जी पण माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे। पुढे या चौकटीत टिक करायचं व पुढे यावर क्लिक करायचं। नंतर आपल्याला असा मेसेज येईल, या मेसेजमधील ठीक आहे यावर क्लिक करायचं। परत येथे आपण पीक माहिती नोंदवा यावर क्लिक करून येथील पिकांची माहिती पहा या पर्यायावर क्लिक केल्यास आपण केलेली जी पीक पाहणी आहे ती संबंधित खातेदाराची पीक पाहणी येथे आपल्याला दिसेल। दिलेली जर माहिती दुरुस्त करायची असेल तर येथे दुरुस्त करा यावर क्लिक करून आपण ही माहिती पीक पाहणी केल्याच्या नंतर 48 तासाच्या आतमध्ये ही माहिती आपण दुरुस्त करू शकता। जर आपल्याला दुसऱ्या खातेदाराची म्हणजे दुसऱ्या शेतकऱ्याची पीक पाहणी करायची असेल तर अशा वेळी आपण येथील नवीन खातेदार निवडा या पर्यायावर क्लिक करून या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे खातेदार निवडा व पीक पाहणी करून घ्या।
व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व काही जर अडचण असेल तर कमेंट किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा. इंस्टाग्राम अकाउंटची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.